युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरात निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा फटका आता औद्योगिक क्षेत्रालाही बसू लागला आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात गॅसवर अवलंबून असलेल्या अनेक उद्योगांमधील कामे मंदावल्याचं चित्र पाहायला मिळते. युद्ध सुरू झाल्यापासून गॅसचा पुरवठा कमी झाल्यानं हॉटेल इंडस्ट्रीसह विविध उद्योगांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वागळे इस्टेटमधील अनेक लघु आणि मध्यम उद्योग कटिंग गॅस आणि इतर औद्योगिक गॅसवर अवलंबून असल्यानं सध्या गॅस वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे उत्पादन प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी काही उद्योगांमधील कामाचा वेग कमी झाला असून उद्योग क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर उत्पादनावर तसेच कामगारांच्या रोजगारावरही परिणाम होऊ शकतो, अशी चिंता उद्योजकांकडून व्यक्त केली जात आहे. सर कसं आहे माहिती आहे का, आमची जी फॅक्टरी आहे ना ते बेसिकली फॅब्रिकेशनची आहे. आणि आमचा जो गॅस लागतो आम्हाला म्हणजे LPG, तो बेसिकली कार्बन स्टील मटेरियलसाठी कटिंगसाठी वापरण्यात येतो. त्याचा हा तुटवडा आम्हाला गेल्या आठवड्यापासून त्याचा तुटवडा आम्हाला जाणवत आहे. त्याच्यामुळे आमचं काम जे आहे ना प्रोसेस पूर्ण होत नाही आहे. म्हणजे आम्हाला फायनल गुड्स जे आहे मशिनिंग करायला वगैरे पाठवायला ते मिळत नाही, रॉ मटेरियल पडलेलं आहे. त्याच्यामुळे आमचे पुढचे प्रोसेस होत नाही. आणि आम्हाला कसं एक टार्गेट असतं म्हणजे CDD असते, ती आम्हाला त्यानंतर आम्हाला पेनल्टी लागते, बरोबर ना. क्लायंटला पण आम्हाला उत्तरं द्यावं लागतं, ते आम्हाला प्रॉपरली ध्यास नसल्यामुळे आमचं काम पूर्ण होल्ड झालेलं आहे. कशा प्रकारे या संपूर्ण गोष्टीचा जो आहे लॉस कामगारांना होत आहे किंवा इंडस्ट्रीला होत आहे गॅस नसल्यामुळे? ध्यास नसल्यामुळे कसं कामगारांना पण आम्हाला प्रॉपरली काम देता येत नाही, त्यांचा जो युटिलाइज आम्हाला करता येत नाही प्रॉपरली. आम्ही 12 घंटे कंपनी चालवतो, बरोबर ना. तर ते पण आम्हाला प्रॉपरली करता येत नाही आहे. जे आम्हाला शेड्युलिंगच करता येत नाही, प्लॅनिंगच करता येत नाही. पुढचं प्रोसेस कुठल्या पद्धती करायचं तिथं आम्हाला एक लिमिटेड करावं लागतं सगळ्या गोष्टी.